कधी कधी लोक एखाद्या सवयीवर हसतात कारण त्यांना तिचा खरा अर्थ लगेच कळत नाही. नेहा तशीच होती. ऑफिसमध्ये सगळ्यात आधी पोहोचायची, रोज वेळेवर, कधी कधी तर 10-15 मिनिट आधी. लोक म्हणायचे, इतकं लवकर कशाला यायचं, काम तर 10ला सुरू होतं ना. नेहा काही बोलायची नाही, ती फक्त हसून आपलं काम करायची. पण कुणालाच माहित नव्हतं ती आधी येऊन काय करायची. ती दिवसाचं काम आधी प्लॅन करायची, ईमेल्स शांतपणे वाचायची, पेंडिंग टास्क लिहून ठेवायची, मीटिंग नोट्स तयार ठेवायची, कधी कधी नवीन टूल शिकायची, कधी एक्सेल शॉर्टकट तर कधी प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. आणि हो, सगळं काम वेळेत पूर्ण करून ती संध्याकाळी वेळेवर घरी जायची. तिला ओव्हरटाईम हिरो बनायचं नव्हतं, तिला स्मार्ट वर्क करायचं होतं. एक दिवस ऑफिसमध्ये अचानक गोंधळ उडाला. सिनियरने रिझाईन केलं, प्रोजेक्ट अडकलं, टीम कन्फ्यूज झाली. मॅनेजर आले, त्यांनी ऍडमिन कडून अटेंडन्स आणि टास्क ट्रॅकर मागितला. फक्त वेळेवर येणारा नाही, तर काम आधी प्लॅन करणारा, प्रोसेस समजून घेणारा आणि काम आपली स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं समजून स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेणारा एम्प्लॉई हवा होता. मॅनेजरने सगळ्यांना मीटिंग मध्ये विचारलं, कोण ही जबाबदारी हँडल करू शकतो. त्या क्षणी एक नाव नॅचरली पुढे आलं, नेहा. कारण ती फक्त पंक्च्युअल नव्हती तर वेल प्रिपेअर्ड होती. त्या दिवशी कुणी तिच्या वेळेवर येण्यावर हसलं नाही. त्या दिवशी सगळ्यांना एक गोष्ट कळली, नेहा लकी नव्हती, ती डिसिप्लिन आणि प्लॅनिंगने तयार होती. मित्रांनो, वेळेवर येणं म्हणजे फक्त घड्याळ पाहणं नाही, वेळेआधी येणं म्हणजे स्वतःसाठी वेळ तयार करणं, कामावर कंट्रोल मिळवणं, संधी आली तर रेडी असणं. आजचे 10 शांत मिनिट उद्या तुमचं स्थान बदलू शकतात. बी अर्ली, बी प्रिपेअर्ड अँड बी डिफरंट. जर हे रील तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सेव्ह जरूर करा. टॅग करा तुमच्या अशा मित्राला किंवा मैत्रिणीला जे खरंच वेळेआधी येऊन स्वतःची कामं वेळेत पूर्ण करतात. जर तुमच्या एखाद्या मैत्रिणीचं नाव नेहा असेल तर तिलाही टॅग करायला विसरू नका. डेली 1% मोटिवेशन साठी या अकाउंटला नक्की फॉलो करा.